सर्वांना नमस्कार. पवित्र पोर्टलद्वारे राज्यात शिक्षक भरती सुरू आहे. दुसऱ्या टप्प्याची अगदी आतुरतेने अभियोगाधारक वाट पाहत आहेत. तरी सुद्धा दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सुरू होण्यास विलंब होत आहे. अक्षरशः निवडणुका संपल्या, आचारसंहिताही संपून गेली आणि आता मात्र वेध लागलेले आहेत की पवित्र पोर्टलवरती संस्थांना त्याचबरोबर अभियोगताधारकांना टॅब कधी उपलब्ध होणार. याच धर्तीवरती जेव्हा आयुक्त कार्यालय, मंत्रालय इथं सुद्धा आपण फॉलोअप घेत आहे, ते सांगत आहेत की आम्ही करतच आहोत, 100% आम्ही प्रयत्न करत आहोत टॅब उपलब्ध करण्याचा. परंतु आजही टॅब उपलब्ध होत नाहीये. याची कारणं काय आहेत, याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बरेच जे काही शिक्षणाधिकारी आहेत प्राथमिक स्तरावरचे, त्यांनी सुद्धा याची वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या हक्काच्या आणि शिक्षकांच्या लढ्यासाठी आपण लढत आहोत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा लढा अजून तीव्र करावा लागणार आहे, कारण जर आपण अशी कारणच ऐकत राहिलो तर मात्र बरेच उमेदवार मानसिक तणावातून जात आहेत आणि त्याच्याबरोबर एज बार, तिसरी टेट यानुसार दुसरी टेट होईल की नाही, होईल तर कधी आणि किती, अशा बऱ्याच प्रश्नांमुळे यांचं मानसिक स्थैर्य मात्र खचून जात आहे. आणि त्याच धर्तीवरती मित्रांनो, आपण थोडीशी कारणं पाहूयात की का शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कार्यवाहीसाठी पवित्र पोर्टल टॅबसाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागत आहे. चला तर मित्रांनो, डू सबस्क्राईब अँड जॉईन टेलिग्राम चॅनल. लिंक इज गिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने. शिक्षक भरतीचा अगदी पवित्र पोर्टलद्वारे पहिला टप्पा व्हावा यासाठी सुद्धा आंदोलन केलं. कन्व्हर्जन राऊंडसाठी सुद्धा आपण फॉलोअप घेतला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा आंदोलन झालं, उपोषण झालं आणि आता मात्र पुन्हा एकदा लढण्याची वेळ येते की काय, अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. कारण दुसरा टप्पा सुरू होण्याबरोबरच कंत्राटी शिक्षक भरतीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि कंत्राटी शिक्षक भरती नुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 200 ते 600 पर्यंत शिक्षक हे कंत्राटीद्वारे भरले जाणार आहेत. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या पूर्ण जाहिराती एकत्रित येणार आहेत, रिक्तापात गैरहजर राहून त्याचबरोबर 10% पदकपात या एकत्र येण्यासाठी, त्यामुळेच कुठंतरी उशीर होत आहे. जोपर्यंत ते शिक्षकांची बदली, म्हणजे जिथे कंत्राटी शिक्षक भरती आपल्या सर्वांना माहीतच असेल, या व्हिडिओ मधून किंवा अशा बऱ्याचशा व्हिडिओमधून चॅनलवरती तुम्हाला याचे अपडेट्स मिळतच राहतील. त्यानुसार टेम्पररी शिक्षक भरले जात आहेत आणि जे कायमस्वरूपी 2 शिक्षक आहेत त्याच्यातली एकाची बदली दुसरीकडे करून समायोजन करून दुसऱ्या शिक्षकाला कंत्राटी तत्वावरती घेण्यात येत आहे. तरी सुद्धा अशा या सर्व गोष्टींमुळे, समायोजन बदली यामुळे शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला उशीर होत आहे. आणि जी दुसरं कारण आहे पवित्र पोर्टलवरती टॅब उपलब्ध न होण्याचा, ती म्हणजे जी संच मान्यता 30 सप्टेंबर 2024 नुसार गृहीत धरली जाणार आहे दुसऱ्या टप्प्यासाठी. आणि त्यानुसार सुद्धा समायोजन, शिक्षकांची बदली अशीच बरीचशी कारणं सांगितली जात आहेत. आणि त्याच्यानुसार विद्यार्थी संख्या, शिक्षकांची संख्या आणि रिक्तापात गैरहजर यांचं जे काही आता म्हणजे पहिल्यापासून आहेत, त्याच्यामध्ये आता येणाऱ्या ज्या ऍड आहेत, या सर्वच गोष्टीमुळे सुद्धा दुसऱ्या टप्प्याच्या कार्यवाहीला पवित्र पोर्टल टॅबला उशीर होत आहे. त्याचबरोबर तिसरं महत्वाचं कारण या संदर्भात पवित्र पोर्टलवरती टॅब उपलब्ध न करण्याचं असं सांगितलं जाते की सध्या शिक्षण मंत्री जेव्हा येतील तेव्हा मात्र याला गती येणार आहे. तोपर्यंत अगदी आदेशाची वाट पाहतात की काय, असं सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. कारण जर अडचण काहीच नाहीये तर मग उशीर का? कारण या संदर्भात जे काही आता SC-BC आरक्षण आहे त्या संदर्भात त्यांची सुद्धा कामं कंप्लीट झालेली आहेत. त्यामुळे म्हणजे यामुळे उशीर का होतोय याला उत्तर सापडत नाहीये. आणि याच धर्तीवरती मित्रांनो, ही जी काही कारणं असतील किंवा अजूनही कारणं तुम्ही जेव्हा फॉलोअप घेत असाल तेव्हा तुम्हालाही सांगितली जात असतील, त्यामध्ये सर्वात महत्वाची जी आता जी गोष्ट भेडसावत आहे ती म्हणजे जे काही पहिला राऊंड झाला त्याच्यामध्ये जवळपास 21,000 जागांसाठी प्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर जवळपास 19,000 शिक्षकांची निवड करण्यात आली. परंतु नियुक्ती करताना जवळपास 15,000 ते 16,000 शिक्षकांची फक्त नियुक्ती करण्यात आलेली आहे. कारण बरेच शिक्षक होते ते जिल्हा परिषदांना जॉईन झाल्यामुळे 6 ते 8 आणि 9 ते 12च्या जागा बऱ्याचशा रिक्त राहिलेल्या आहेत. आणि याच धर्तीवरती मग दुसऱ्या टप्प्यामध्ये कमीत कमी प्रेफरन्सेस देऊन
ज्यांना जॉईनच व्हायचं आहे अशाच विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे का, किंवा ऑप्टिंग आउटचा ऑप्शन देता येईल का, या संदर्भात सध्या विचार विनिमय चालू आहे की कशा पद्धतीने जास्तीत जास्त उमेदवार शिक्षक भरतीसाठी येतील आणि म्हणजे कमीत कमी जागा रिक्त राहणारच नाहीत, या पद्धतीचंही सध्या खूप महत्वपूर्ण काम चालू आहे. आणि अजूनही जे प्रॉमिनंटली कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे जे काही पवित्र पोर्टल आहे त्याचं अजून टेस्टिंग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं याला काही कुठलेही बेसलेस आहेत. कारण जेव्हा आचारसंहिता होती त्या दरम्यान सुद्धा आपण शालेय विभागाशी जेव्हा संपर्क साधला होता मांढरे सरांशी, मी स्वतः पुण्याला जाऊन, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचे 100% प्रयत्न चालू आहेत. आम्ही आचारसंहिता संपते आता, म्हणजे तेव्हा संपण्याचा काळ जवळ होता, की आम्ही लगेच पवित्र पोर्टलवर टॅब उपलब्ध करून देऊ. इन बिटवीन रिसेंटली मंत्रालयातून सुद्धा फॉलोअप घेतला होता. त्यांनी सांगितलं होतं की डिसेंबरच्या सेकंड वीकमध्ये पवित्र पोर्टलवरती टॅब उपलब्ध करू. परंतु मित्रांनो, जर हा टॅब तोपर्यंत जर उपलब्ध झाला नाही तर मात्र आपल्याला पुन्हा एकदा सर्वांनी एकत्रित मागणी करायला हवी. कारण शिक्षक भरतीचा असा इतिहास आहे की जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत काहीच मिळत नाहीये. अशीच ही 2017ची भरती जवळपास 7 वर्ष रखडलेली आहे आणि 2022ची भरती आता 3 वर्ष होत आली तरी सुद्धा अजून दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सुरू होत आहे आणि त्याच्यामध्ये अजून तिसरी टेट, या सर्वच धर्तीवरती मित्रांनो आता मात्र सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आलेली आहे. तरच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुव्यवस्थित, सुरळीत, वेळेवरती, म्हणजे कमीत कमी या जे दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत आहेत अशा अभियोग्यताधारकांना कमीत कमी फेब्रुवारी पर्यंत तरी त्यांना नियुक्तीपत्र मिळावं यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, मार्च एप्रिलमध्ये पुन्हा मुंबई बीएमसीच्या इलेक्शन आहेत आणि त्यामुळे आचारसंहितेमध्ये अजून नंतर ही शिक्षक भरती अडकणार आहे. त्यामुळे वेळ आपल्याकडे कमी आहे. अगदी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अजून आचारसंहितेचे वारं येणारच आहे. पुढे मागे अजून त्याच्यामध्ये होऊ शकतं. त्यामुळे माझी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट आहे, जे तुम्ही सांगत आहेत की मॅडम तुम्ही दुसऱ्या टप्प्याची म्हणजे फॉलोअप घेणं सोडलं का? मित्रांनो, मी सोडलेलं नाहीये, परंतु एकदा का शिक्षण मंत्री स्वतः हा कार्यभार स्वीकारतील तेव्हा मात्र आपल्या कार्याला गती यायला हवी, तर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरात लवकर होईल. अन्यथा असाच वर्षानुवर्ष आपल्याला रखडत राहावं लागेल आणि तिसरी टेट ही वेळेवरतीच होणार आहे. मार्च एप्रिलमध्ये याच्या संदर्भाची कार्यवाही सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या मला असं वाटतं की प्रत्येकाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करूया आणि आता मात्र कामाला लागूया. आपण आपल्या पद्धतीने काय करू शकतो, फॉलोअप घेऊ शकतो का, आणि थोडंफार टीम बनवा प्रत्येकाने, 2ची 4ची, आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी 2-2 दिवसाला आयुक्त कार्यालयात जा, मंत्रालयात जा आणि फॉलोअप घ्या की नक्की चाललंय काय आणि नक्की उशीर कशामुळे होत आहे. आपल्याला शासनाला सहकार्य करूनच ही भरती करायची आहे, परंतु सहकार्य करून वाट बघून आता मात्र वाट लागण्याची वेळ येत आहे. आणि बरेच शिक्षण अधिकारी सांगत आहेत की नाही, आता आचारसंहिता संपल्यावर सुरू होणार आहे. आचारसंहिता संपली हो साहेब, आता तरी शिक्षक भरती सुरू करा, असा सामान्य अभियोग्यताधारकांचा आवाज आता आपण शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, तरच आपल्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होणार आहे. स्टे कनेक्टेड, याबद्दलचे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील.